जालन्याचे काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे जालना काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे। या घटनेनंतर काँग्रेसचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी तातडीने जालना शहरातील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक बोलावली। या बैठकीत डॉक्टर कल्याण काळे यांनी कार्यकर्त्यांना येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी जोमाने तयारीला लागण्याचे आवाहन केले। यावेळी त्यांनी माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या भाजप प्रवेशावर टीका करताना गोरंट्याल यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसने मोकळा श्वास घेतलाय असे म्हटले आहे। या प्रतिक्रियेमुळे जालन्यातील राजकीय वातावरण अधिक तापले आहे। आणि आज जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक वजा कार्यकर्त्याचा मेळावा हा नुकत्याच प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष यांनी प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली। त्याच्यामध्ये आपल्या जालन्यातून माझ्यासहित आणखीन 3 लोक म्हणजे 4 लोकांचं त्या ठिकाणी निवड करण्यात आली। त्यामध्ये मी स्वतः, त्याचबरोबर आमदार राजेश राठोड साहेब, कल्याणरावजी दळे साहेब, राजेंद्र राख साहेब यांची नियुक्ती या निमित्ताने प्रदेशवर करण्यात आली। त्या अनुषंगाने जिल्हा काँग्रेस कमिटीने एक दुहेरी कार्यक्रम या निमित्ताने घेतला की सध्या जालन्यात झालेला बदल त्याच्यावरची जिल्हा काँग्रेस कमिटी आणि शहर काँग्रेस कमिटीची बैठक वजा मेळावा आणि त्याला जोडून आपल्या पक्षाच्या प्रदेशवर निवड झालेल्यांच्या कार्यकर्त्याचा, पदाधिकाऱ्यांचा सत्कार सन्मान असा हा दुहेरी कार्यक्रम या ठिकाणी आहे। मला असं वाटतं की आपण सगळी मंडळी काही विचारण्याच्या आत मी आता मला वाटतं आपल्याला सांगितलेलं बरं, कारण तुमची उत्सुकता ज्या गोष्टीची आहे तुम्ही सुद्धा दम धरू नये की नेमकं काय बोलते बाबा। आता हे आपल्या काँग्रेस पक्षामध्ये गेल्या अनेक वर्षापासून ज्यांना पक्षाने न्याय दिला, पार नगरसेवकाच्या पदापासून ते विधानसभेपर्यंत पक्षाने सन्मान मान देण्याचं काम केलं। किंबहुना जालना जिल्ह्याची धुरा पक्षाची 100% माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्याकडे देण्यात आली होती आणि तेच सगळा पक्ष पाहत होते। मला जेव्हा कळलं की कैलास गोरंट्याल सेठ हे BJPकडे किंबहुना भारतीय जनता पक्षात प्रवेश घेऊ इच्छितात किंवा जाणार आहे, मला अशी कुणकुण लागल्याबरोबर मी दिल्लीहून आल्यानंतर पहिल्यांदा त्यांच्याकडे गेलो। त्यांना विनंती केली की असं काही करू नका, बाकीच्या जिल्ह्यामध्ये एखाद्या वेळेस असा वाद राहतो किंवा काँग्रेस पक्षाने दुसऱ्या एखाद्याला न्याय दिला आणि त्याला न्याय दिल्यामुळे तुमच्यावर अन्याय झाला आणि इथं 2-3 पॅरलल नेतृत्व फळ्या आहे, हा गट आहे, तो गट आहे, तो गट आहे, असं काही विषय आहे म्हणून तुमच्यावर अन्याय होतो, असं काही आहे का? ते म्हणले असं काहीच नाही। म्हणलं मग असं काही नसेल आणि पक्ष जर 100% तुमच्यावर जबाबदारी किंवा धुरा सांभाळायला देत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने एवढ्या वर्ष तुम्ही ज्या पक्षात राहिले त्यातून जाऊ नका अशी माझी आपल्याला विनंती आहे। मी एक मित्र या नात्याने आणि काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी या नात्याने आपल्याला विनंती करतो। जेव्हा मी त्यांना जाऊन बोलून आलो त्यांनी मला सांगितलं मला तुमच्या कुणावर राग वगैरे काही नाही आहे, मी माझा निर्णय मनातून असा झाला आहे की आपण आता पक्ष बदलला पाहिजे किंवा त्या पक्षात गेलो पाहिजे। काय कारण आहे काही नाही काही सांगायला मला तयार नव्हते, परंतु मी म्हटलं तुम्ही माझ्यासोबत एवढ्या वर्षापासून पक्षात काम करताय, मी जालन्यामध्ये तसं काही संभाजीनगर, औरंगाबाद आणि जालना हे काही फार दूरचा विषय आपला नात्याचा नाही आहे सगळ्यांचाच, त्यामुळं आपल्या एकमेकाच्या सगळ्या गोष्टी एकमेकाला माहिती आहे की आपण काय, ते काय, मी काय, तुम्ही काय। तर त्यांना विनंती करायचं काम आपलं होतं। त्यांनी त्या दिवशी मला सांगितलं तसं काय आता करता येणार नाही, मी फार पुढे गेलो आहे, ठीक आहे काय हरकत नाही। म्हणून आत्ता आम्ही आमच्या कामाला आजपासून लागलेलो आहोत। पक्ष संघटन बांधण्याचं जे काही काम इतक्या दिवस खोळंबलं होतं किंबहुना थांबलं होतं ते इथून पुढे जोमाने कामाला लागण्याची भूमिका प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्मान्य हर्षवर्धनदादा सपकाळ हे परवा मागच्या आय थिंक सोमवारी मंगळवारी जालन्याला आले। तिथं सगळे निरीक्षक आम्ही प्रत्येक तालुक्याला पाठवले आणि त्यांना विचार विनिमय केला की तुमच्याकडे काही
पक्ष सोडून जाण्याची काही परिस्थिती आहे का? 8 तालुक्यापैकी एकाही तालुक्यातून अशी माणसं नाही गेली की जी त्या भागातलं त्या तालुक्याचं नेतृत्व करतात. त्यामुळे तिथून सगळी लोकं आली. हर्षवर्धन दादा सपकाळांना आपल्या खासदारांच्या कार्यालयावर भेटली आणि सगळ्यांनी सांगितलं की आम्ही डटके काँग्रेस के साथ खडे आहे, आप चिंता मत करो. शहरात सुद्धा मोठ्या प्रमाणात नगरसेवक हे आपल्या बाजूने आपल्या पाठीशी खंबीरपणे राहिले. म्हणून आता इथून पुढे आम्ही जी मंडळी राहिली त्यांना सगळ्यांना सोबत घेऊन आणि जो काही जनता जनार्दनामध्ये आमचा मतदाराचा वर्ग आहे, टक्का आहे, तो सोबत घेऊन आम्ही पुढचं मार्गक्रमण करू. एवढंच आपल्याला या प्रसंगी सांगतो. बोलण्यासारखं खूप आहे. पार अगदी सिंदूरवरून त्यांनी सांगितलं की माझं सिंदूरमुळे मत झालं. आता सिंदूर काय आहे हे माझ्यापेक्षा जास्त पत्रकार मंडळीने आपल्या सभागृहामधले परराष्ट्रमंत्री, गृहमंत्री आणि रक्षामंत्री यांचे भाषणं तुम्ही ऐकले असेल. त्यांनी कॉलर टाईट करून सांगितलं मी इतिहासाचा विद्यार्थी आहे. ज्या वर्षी सरदार वल्लभभाई पटेलच नव्हते त्या वर्षी त्यांनी सांगितलं सिंधू करार झाला आणि सरदार वल्लभभाई पटेलने त्याला विरोध केला. अहो त्यांचं निधन 50ला झालं, 1950ला, आणि सिंधू करार 1960ला झाला. आणि मी इतिहासाचा विद्यार्थी म्हटल्यानंतर आपल्या देशाचं काय होणार आहे तुम्ही बघा. म्हणून पत्रकार बांधव हे लोकशाहीतला चौथा स्तंभ आहे. शोध पत्रकारिता हे आपलं काम आहे. आम्ही आमच्या स्वार्थासाठी कदाचित काही चुकीचं बोलत असेल तर त्यालासुद्धा नीट करायचं काम आपल्या लोकशाहीमध्ये हा पत्रकार किंवा लोकशाहीतल्या चौथ्या स्तंभाला आहे. म्हणून मला आपल्याला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की सिंदूरमुळे उलट ट्रम्पने यांचा फियास्को केला आहे. हे म्हणते मीच युद्ध थांबवलं. अरे का रे बाबा, आपण तर पाकिस्तानच्या विरोधात होतो, का थांबवलं? बरोबर आहे की नाही? ते थांबवायला नाही पाहिजे होतं ना. मग बरं थांबवलं, ते म्हणते मी थांबवलं. ट्रम्प म्हणतो मी थांबवलं. सभागृहामध्ये त्यांनी सांगितलं आम्हीच थांबवलं. दुसऱ्या दिवशी 25% टेरिफ लागला की नाही? काय प्रकार आहे हा? असं कधी होत होतं याच्यापूर्वी? डटके जाते ते ना. राहुल गांधी असतील, माफ करा, पंडित जवाहरलाल नेहरू असतील, इंदिरा गांधी असतील, राजीव गांधी असतील, हे जायचे आणि परदेशावर सांगून यायचे आमची पॉलिसी अशी आहे, तुम्हाला करायची मदत तर करा, नाही तर करू नका. जेव्हा आपला चायनाशी युद्ध झालं, जेव्हा आपलं पाकिस्तान आणि बांगलादेशाचे 2 तुकडे केले, त्यावेळेला सुद्धा अमेरिकेने डोळे वाटायला चालू केले होते. त्यांच्याकडून मिलो अन्न बंद केला. दुसऱ्या वर्षी आपली हरित क्रांती केली आणि त्याच्यापासून आजपर्यंत आपल्या देशाला कधी आणण्याची कमी पडली नाही. ही ताकद होती त्यांच्यामध्ये. आता ही ताकद अशी नाही राहिलेली. आता ही ताकद सगळे अदानी अंबानीने घेऊन टाकलेली आहे. म्हणून मला त्याच्यावर आज जास्त न बोलता इथून पुढच्या काळात काँग्रेस पक्ष हा हायकमांड देतील त्या पद्धतीने येणाऱ्या निवडणुका आम्ही हाताळू, एवढंच सांगतो. धन्यवाद. प्रतिनिधी फिरोज शेख, NTV न्यूज मराठी, जालना.